हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 4 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 10 द फिशरमॅन अँड हिज वाईफ हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट आहे फ्लाउडर. फ्लाउडर म्हणजे काय, तर इथे नाउन म्हणून यूज केलेला आहे. अ टाईप ऑफ फ्लॅट फिश, एक लहान चपटा मासा असं त्याचं मिनिंग होतं. नेक्स्ट सप्लाइड, इथे वर्ब म्हणून आहे. सप्लाइड म्हणजे काय, पुरवलेले. प्रोव्हाइडेड म्हणजे एक प्रदान केलेले. नेक्स्ट फिलिप्ती. फिलिप्त म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. व्हेरी डर्टी म्हणजे घाणेरडे. नेक्स्ट स्टार्टल्ड, ॲडजेक्टिव्ह आहे इथे. शॉक्ड ऑर अलार्म म्हणजे काय, चकित होणे. नेक्स्ट वियर्ड. वियर्ड इथे ॲडजेक्टिव्ह आहे. वियर्ड म्हणजे विचित्र. अननॅचरल अँड अनयुज्युअल म्हणजे अनैसर्गिक किंवा असामान्य असलेलं. नेक्स्ट इन्चॅन्टेड, ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे चार्म. इन्चॅन्टेड म्हणजे काय, तर मंत्रमुग्ध केलेले किंवा मोहक. चार्म म्हणजे मोहक. नेक्स्ट ओपोज. ओपोज म्हणजे काय, इथे वर्ब आहे. टू डिसॲग्री म्हणजे विरोध असणे. ओपोज म्हणजे विरोध असणे, असहमत असणे. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. डिड यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द ग्रीम ब्रदर्स जेकब अँड विल्यम ग्रीम वेर जर्मन academic, cultural researchers and author who together collected and published folklore during the 19th century. म्हणजे इथे ग्रीम बंधू जे आहेत म्हणजे ग्रीम ब्रदर्स जे आहेत त्यांचं नाव सांगितले, जेकब अँड विल्यम ग्रीम. हे जर्मन काय होते, तर ॲकॅडमिक म्हणजे शिक्षण तज्ज्ञ होते. कल्चरल रिसर्चर्स होते म्हणजे सांस्कृतिक संशोधक होते. अँड ऑथर होते, लेखक होते. आणि त्यांनी बरेच आहे ना एकत्र मिळून 19 सेंचुरीला बऱ्याच आहे ना अशा काय केल्या, जे फ्लोकलोर्स म्हणजे लोककथा ह्या त्यांनी गोळा केल्या आणि त्या पब्लिश केल्या. देअर फर्स्ट कलेक्शन ऑफ फ्लोक टेल्स, चिल्ड्रन्स अँड हाऊसहोल्ड टेल्स वॉज पब्लिश इन 1820. त्यांचा पहिला जो आहे ना फ्लोकटेल म्हणजे लोककथा जी होती ती मुलांचे म्हणजे चिल्ड्रन्स अँड हाऊसहोल्ड टेल्स होते म्हणजे मुलांच्या आणि घरगुती कथा. ह्या कधी झाल्या पब्लिश, तर 1820मध्ये. द टेल्स आर अवेलेबल इन मोर दॅन 100 लँग्वेजेस अँड हॅव बीन ॲडॅप्टेड बाय फिल्म मेकर्स इन फिल्म्स सच ॲज स्नो व्हाईट अँड द 7 ड्रॉप अँड स्लीपिंग ब्युटी. या ज्या कथा आहेत ह्या काय 100हून अधिक भाषांमध्ये म्हणजे लँग्वेजेसमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. आणि जे ना फिल्म्स डायरेक्टर जे असतात ते काय फिल्म मेकर्स त्यांनी काय केले, ह्यांच्या ह्याच्यातून ना जे फोक टेल्स आहेत ह्याच्यातून घेऊन फिल्म्स बनवले. तर कोणते कोणते, द स्नो व्हाईट अँड द 7 ड्रॉप्स आणि स्लीपिंग ब्युटी असे फिल्म्स बनवलेले. चला तर मग लेसनला स्टार्ट करूया. द फिशरमॅन अँड हिज वाईफ, मच्छीमार आणि त्याची पत्नी. वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ फिशरमॅन अँड हिज वाईफ हू लिव्ह टुगेदर इन फ्लेथिम शॅक नियर द सी. एकेकाळी एक मच्छीमार आणि त्याची पत्नी समुद्राजवळ एका घाणेरड्या झोपडीत एकत्र राहत होते. फ्लिफ्ती म्हणजे काय, घाणेरडे, आणि शॅक म्हणजे झोपडी. एव्हरी डे द फिशरमॅन वेंट आउट फिशिंग अँड ही फिश्ड अँड फिश्ड. आणि दररोज मच्छीमार मासेमारीसाठी बाहेर जायचा आणि तो मासेमारी करत असे. वन डे ही कॉट नो फिश फॉर अ लॉंग टाईम. ही सॅट स्टार्टिंग इन टू द क्लिअर वॉटर. आणि एके दिवशी काय होतं की त्याला आहे ना बराच वेळ मासा सापडत नाही. तो स्वच्छ पाण्यात पाहत बसलेला. सडनली हिज फिशिंग लाईन स्टार्टेड शेकिंग अँड ही पुल इट आउट. आणि अचानक आहे ना काय झालं, तर त्याची जी मासेमारीची जी दोरी होती ती थरथरायला लागली आणि त्याने ती बाहेर काढली.
ही हॅड कॉट अ लार्ज फ्लाउडर. आणि मग त्याला एक मोठा मासा सापडला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. देन द फ्लाउडर सेड टू हिम. मग नंतर आहे ना तो मासा त्याला काय म्हणाला, लिसन फिशरमॅन, आय बेग यू टू लेट मी लिव्ह. की त्याने विनंती केली की बेग म्हणजे काय, विनंती करणे, की मी तुला विनंती करतो की तू मला जगू दे. आय एम नॉट ॲन ऑर्डिनरी फ्लाउडर बट ॲन इन्चॅन्टेड प्रिन्स. मी एक सामान्य मासा नाही, तर मी एक मंत्रमुग्ध म्हणजे ज्याच्यावर जादू केलेली असते असा काय प्रिन्स आहे. आय वूड नॉट टेस्ट गुड टू यू. पुट मी बॅक इन टू द वॉटर अँड लेट मी स्विम. मला तुला आवडणार नाही, मला परत पाण्यात टाक आणि मला पोहू दे. वेल सेड द मॅन, देअर्स नो नीड टू से मोर. बरं, तो माणूस म्हणाला, आणखीन काही बोलायची गरज लागली नाही त्याला. आय कॅन सर्टनली लेट अ फिश स्विम अवे हू नोज हाऊ टू टॉक. वॉट दॅट. ही पुट इट बॅक इन टू द क्लिअर वॉटर. देन द फिशरमॅन वेंट बॅक होम. आणि मग ना मी नक्कीच एका माशाला पोहायला देऊ शकतो जो बोलू शकतो, असं म्हणून त्याने तो काय मासा पुन्हा त्या स्वच्छ पाण्यात टाकला आणि मग मच्छीमार घरी परतला. हजबंड सेड द वुमन, डिड यू नॉट कॅच एनिथिंग टुडे. मग ना ती जी वुमन होती म्हणजे त्याची फिशरमॅनची जी पत्नी होती ती त्याला म्हणायला लागली, हजबंड, आज तुला काही सापडले नाही. नो सेड द मॅन. आणि मग त्याने मच्छीमाराने सांगितलं की नाही, काहीच नाही. आय कॉट अ फ्लाउडर बट ही टोल्ड मी दॅट ही वॉज ॲन इन्चॅन्टेड प्रिन्स, सो आय लेट हिम स्विम अवे. आणि मग तो फिशरमॅन त्याला जे काय दिवसभरात झालं ते सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की मी एक मासा पकडला पण त्याने मला सांगितले की तो काय आहे, एक राजकुमार आहे की जो मंत्रमुग्ध आहे, म्हणजे त्याच्यावर जादू केलेली, म्हणून त्याला मी पोहू दिले. डिडंट यू आस्क फॉर एनिथिंग फर्स्ट आस्क्ड द वुमन. आणि मग त्याला विचारलं, तू आधी काही मागितलं नाहीस का. नो सेड द मॅन. तो माणूस काय म्हणला, नाही, मी नाही मागितलं. व्हॉट शूड हॅव आय आस्क फॉर. ओ सेड द वुमन सॅडली. इट इज trouble living in this shack. It stinks and is filth. You should have asked for a little cottage for us. Go and ask the flounder to grant you this wish. मग ना ती त्याला काय म्हणायला लागली की एकदम अशी, मी काय मागायला हवं होतं असं तो फिशरमॅन तिला म्हणल्यानंतर, अरे असं म्हणत ती, या झोपडीत राहणे किती आहे ना भयानक आहे, ते किती घाणेरडं आणि दुर्गंधीयुक्त आहे. तू आमच्यासाठी एक छोटीशी झोपडी मागायला म्हणजे कॉटेज मागायला हवे होतेस. जा आणि त्या माशाला ही इच्छा पूर्ण करायला सांग, असं ती वुमन त्या फिशरमॅनला म्हणते. द मॅन डिड नॉट वॉन्ट टू गो बट ही डिड नॉट वॉन्ट टू ओपोज हिज वाईफ आयदर, सो ही वेंट बॅक टू द सी. त्या माणसाला जायचे नव्हते पण त्याला त्याच्या पत्नीलाही विरोध करायचा नव्हता, म्हणून तो परत समुद्राकडे गेला. ही स्टूड देअर अँड कॉल्ड आउट टू द फ्लोडर. आणि तो तिथे उभा राहिला समुद्राच्या इथे आणि त्याने त्या माशाला हाक मारली. द फ्लाउडर स्वॅम अप अँड आस्क्ड, व्हॉट डू यू वॉन्ट. द फिशरमॅन टोल्ड द फ्लाउडर अबाउट द कन्व्हर्सेशन विथ हिज वाईफ. आणि ना त्याने त्या माशाला हाक मारल्या मासा पोहत वर आला आणि त्याला विचारले, तुला काय हवे आहे. मच्छीमाराने मग त्याच्या पत्नीशी झालेल्या जे काय कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण होते ते त्या माशाला सांगितले. गो होम सेड द फ्लाउडर, शी ऑलरेडी हॅज द कॉटेज. तो मग ना फिश काय म्हणाला त्याला, घरी जा आणि ना तिच्याकडे आधीच काय आहे, कॉटेज आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया.
The man went home and was surprised to see his wife standing at the door of a cottage. आणि तो माणूस घरी गेला आणि त्याने पाहिलं की त्याची पत्नी एका कॉटेजच्या दाराशी उभी असलेली पाहिली आणि त्याला खूप आश्चर्य वाटले. शी सेड टू हिम एक्साइटेडली, आणि ती एकदम उत्साहाने त्याला म्हणली, लुक व्हॉट अ लवली कॉटेज, नाव इजंट धिस मच बेटर. आणि मग त्याला म्हणली की किती सुंदर आहे ना कॉटेज आहे, आता हे जास्त चांगले नाही का. There was a small front yard, a bedroom, a kitchen, and a dining room. Everything was beautiful, furnished, and supplied with tin and brass utensils, just as it should be. मग ती काय म्हणते की समोर एक लहान अंगण आहे, एक बेडरूम आहे, एक किचन आहे म्हणजे स्वयंपाकघर आहे, आणि एक जेवणाची खोली आहे, डायनिंग टेबल आहे. सर्व काही सुंदर सजवलेले होते आणि त्यात टीन आणि काय तर ब्रास युटेन्सिल म्हणजे पितळी भांडी होती, अगदी जशी असायला हवी होती तशी. Outside there was a little yard with the chicken and ducks and a garden with vegetables and fruits. आणि बाहेर आहे ना कोंबड्या आणि बदकांनी भरलेले एक छोटे अंगण होते आणि भाज्या फळांनी भरलेली बाग होती. येस सेड द मॅन, तो माणूस हो म्हणाला. दिस इज क्वाईट इनफ, वी कॅन लिव्ह हिअर व्हेरी वेल. हे पुरेसे आहे, आपण इथे खूप चांगल्या प्रकारे राहू शकतो. वी विल थिंक अबाउट दॅट, सेड द वुमन. देन दे एट समथिंग अँड वेंट टू बेड. आणि ना काय झालं की आपण त्या बाईचे म्हणजे त्या सांगितलेलं त्याबद्दल विचार करू. मग त्यांनी काही खाल्ले आणि झोपायला गेले. 2 weeks passed and the woman thought something and said again, listen husband, this cottage is too small. तर ना 2 आठवडे झाल्यानंतर त्या ना वुमनने काहीतरी विचार केला आणि पुन्हा म्हणाली की हजबंड म्हणजे माझं ऐका की ही झोपडी खूप लहान आहे. द यार्ड अँड द गार्डन आर टू लिटिल. आणि हे अंगण आणि बाग खूप लहान आहे. द फ्लाउडर could have given us a large house. I would like to live in a large stone palace. Go back to the Flounder and tell him to give us a palace. आणि मग ना तिथे नवऱ्याला सांगत होती की हे सगळं लहान आहे, त्या माशाने आम्हाला एक मोठे घर देऊ शकले असते. मला एका मोठ्या स्टोन म्हणजे दगडी आहे ना, पॅलेस म्हणजे महलात राहायला आवडेल. त्या माशाकडे परत जा आणि त्याला आम्हाला एक महाल देण्यास सांगा. The man went to the sea and a heavy heart and told the Flounder about his wife's wish. Go home, she is already standing in front of the door of a stone palace, said the Flounder. आणि तो माणूस जड अंतकरणाने समुद्राकडे गेला आणि फ्लाउडरला त्याच्या पत्नीची इच्छा सांगितली. मग तो फ्लाउडर म्हणजे मासा काय म्हणला की घरी जा, ती आधीच एका ना स्टोन पॅलेसच्या दारासमोर उभी आहे. When he arrived back home, standing there was a large stone palace. आणि तो घरी परत आला तेव्हा तिथे एक मोठा स्टोन पॅलेस होता. His wife was standing on the stairway about to enter. आणि त्याची जी पत्नी त्या जिन्यावर उभी होती, आत जाण्याच्या बेतात होती. Taking him by the hand, she said in excitement, कम इनसाइड. आणि त्याचा हात धरून ती एकदम एक्साइटमेंट म्हणली की कम इनसाइड, आत या. द वाईफ हॅड एव्हरीथिंग दॅट एनीवन कुड पॉसिबल वॉन्ट, बट द वुमन्स ग्रीडी kept increasing, and the next morning she told her husband about the next wish. त्या जी बायको होती प्रत्येकाला हवे असलेले सर्व काही होते, पण त्या जी वुमन होती ती काय झाली ग्रीडी
म्हणजे तिचा लोभ वाढत गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या पतीला म्हणजे त्या फिशरमॅनला तिची पुढची इच्छा सांगितली. चला तर मग कुठली इच्छा सांगितली ते पाहूया नेक्स्ट पेजवरती. नाव शी वॉन्टेड टू बी द किंग. आणि आता तिला आहे ना काय व्हायचं होतं, राजा व्हायचं होतं. द फिशरमॅन आस्क हर वाय शी वूड हॅव सच अ स्ट्रेंज विश. आणि फिशरमॅनने तिला विचारले की तुला अशी विचित्र इच्छा का आहे. वेल सेड द वुमन, इवन इफ यू डोंट वॉन्ट टू बी किंग, आय वॉन्ट बी किंग. बरं, ती मग रागाने म्हणाली, तुम्हाला राजा व्हायचं नसेल तरी मला राजा व्हायचं आहे, असं ती त्या फिशरमॅनला म्हणते. इन धिस वे द फिशरमॅन्स वाईफ हॅड न्यू डिमांड्स एव्हरी डे अँड द फिशरमॅन हॅड टू गो बॅक टू द फ्लाउडर टू fulfill all her wishes, no matter how strange they were. आणि ना अशा प्रकारे मच्छीमाराच्या पत्नीला दररोज आहे ना काय व्हायला लागलं, नवीन मागण्या येत असत आणि मच्छीमाराला तिच्या त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी माशाकडे परत जावे लागत असे, मग त्या कितीही विचित्र असल्या तरी. आफ्टर बिकमिंग द किंग शी वॉन्टेड टू बिकम द एम्परर अँड देन वन डे शी टोल्ड द फिशरमॅन, आय वॉन्ट टू बिकम गॉड. आणि असं करत आहे ना राजा झाल्यानंतर तिला सम्राट व्हायचे होते. आणि मग एके दिवशी तिने मच्छीमाराला सांगितले की मला देव व्हायचं आहे. द मॅन हू वॉज स्टील नॉट fully awake was so startled that he fell out of bed. आणि तो माणूस म्हणजे जो फिशरमॅन होता तो अजूनही पूर्णपणे जागा नव्हता. तो इतका घाबरला की तो पलंगावर पडला. ही थॉट दॅट ही हॅड मिसअंडरस्टूड हर, सो रबिंग हिज आय ही आस्क्ड, वाईफ व्हॉट डीड यू से. आणि त्याला वाटले की त्याने तिला गैरसमज करून घेतले आहे, म्हणून डोळे चोळत त्याने विचारले, बायको तू काय म्हणतेस. हजबंड, शी रिप्लाय, आय कांट स्टँड इट व्हेन आय सी द सन अँड द मून रायझिंग अँड आय कॅनॉट कॉज देम टू डू सो. मग ती म्हणते की पतीला की तिने उत्तर दिले की हे जे सन आहे आणि मून आहे हे उगवताना पाहून मला ते सहन होत नाही आणि मी त्यांना तसे करायला लावू शकत नाही. मी स्वतः त्यांना I will not have a single hour of peace until I myself can cause them to rise. मी स्वतः त्यांना उगवण्याशिवाय मला एक तासही शांती मिळणार नाही. The fisherman went back to the flounder fearing for his wife. आणि मग मासेमार त्याच्या बायकोच्या ह्या भीतीने परत त्या माशाकडे गेला. He told the flounder about his worry that his wife has made the weirdest wish ever. आणि मग तो आहे ना की तो त्याच्या बायकोच्या आत्तापर्यंतच्या सर्व विचित्र इच्छा त्याने काय केल्या, पूर्ण केल्या होत्या. द फ्लाउडर वॉज अमेज्ड अँड सेड. आणि मग माशाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला की गो होम, शी इज सिटिंग इन हर फ्लिथी शॅक अगेन. आणि घरी जा, ती पुन्हा तिच्या घाणेरड्या झोपडीत बसलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.